आणि एक मोठी बातमी येते मुंबईमधून। मुंबईच्या कुलाबा परिसरात लागलेली आग विझता विझता पुन्हा एकदा भडकलेली आहे आणि त्यामुळे इथे परिस्थिती आणखीन बिकट झालेली आहे। या ठिकाणी वारा आहे मोठ्या प्रमाणात, त्यामुळे कदाचित ही आग भडकली असावी। रश्मी पुराणिक आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। रश्मी, नेमकं कारण काय कळतंय का? नम्रता, जसं सांगितलं सीएफओनी थोड्याच वेळापूर्वी सांगितलं होतं, ह्या दोन इमारती एकमेकांना लागून आहेत, कंजेस्टेड आहेत, त्यातल्या पायऱ्या कोसळून पडलेल्या आहेत, त्यामुळे अग्निशामक दलाला पोहोचण्यासाठी त्रास होतोय। यावर सगळ्यात मोठी गोष्ट जी इथं दिसून आली आहे गेल्या काही तासांमध्ये की अग्निशामक दलाची यंत्रणा आहे, जवान आहेत, पण पाणी पोहोचत नाहीये, पाण्याचे टँकर्सच आलेले नाही आहेत। भाजपाचे आमदार राज पुरोहित जे आहेत ते इथे आले होते, त्यांनी देखील या संदर्भात तत्काळ महापालिका आयुक्तांना फोन करून तक्रार केलेली आहे की अनेक ठिकाणी फायर ब्रिगेडचे मशीन्स किंवा जे जवान आहेत ते उभे आहेत किंवा फायर ब्रिगेडची गाडी उभी आहे, पण त्या भागामध्ये पाण्याचे टँकरच आलेला नाहीये, त्यामुळे आग विझवण्यासाठी अजून जास्त वेळ लागतोय। आणि ह्यामध्ये कोऑर्डिनेशन नसल्याचा पण आरोप राज पुरोहित यांनी केलेला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की मी आयुक्तांना सांगितलं, त्यांनी म्हटलं मी अजून पाण्याचे टँकर्स पाठवतोय। त्यामुळे चित्र गेले काही तास दिसतं आहे की फायर ब्रिगेडचे अधिकारी उभे आहेत, जवान उभे आहेत, पण पाणीच मुबलक नाहीये, टँकरच आलेले नाहीये, त्यामुळे त्यांना उभं राहावं लागतं जो पण टँकर येत नाहीये तोपर्यंत। रश्मी, हे टँकर न पोहोचण्याचं नेमकं कारण काय आहे? म्हणजे या ठिकाणी नाकाबंदी केलेली आहे त्यामुळे ट्रॅफिक जॅम हे कारण आहे की या ठिकाणी खरोखरच कुचराई होतीये कामामध्ये? कदाचित आग जेवढ्या मोठ्या प्रमाणात आहे आणि किती पाणी लागेल ह्याचा अंदाज आला नसेल, कोऑर्डिनेशन नीट झालं नसेल अशी प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे। कारण जेवढं पाणी लागेल जास्तीत जास्त टँकर आणून उभं करणं आधीच गरजेचं होता। ही आग विझेल अशी शक्यता वाटत होती, त्यामुळे कदाचित कमी टँकर्स आले असतील, परंतु जेव्हा आग पुन्हा एकदा वाढलेली आहे त्या मनाने जेवढं पाण्याची गरज आहे तेवढं आसपास नाहीये, त्यामुळे दुरून टँकर मागवावे लागत आहेत आणि ह्यामध्येच वेळ लागतो। आणि म्हणूनच भाजपच्या आमदारांनी आरोप केलाय की कोऑर्डिनेशनच नाही आणि खरं तर जास्तीत जास्त पाण्याची गरज असताना इथे टँकरच नाहीये। अग्निशामक दलाचे जे जवान आहेत ते नुसतं उभे आहेत मशिनरी घेऊन, पाणीच त्यांना आग विझवण्यासाठी नाहीये उपलब्ध। नक्कीच रश्मी, ताजे अपडेट्स तुझ्याकडून घेत राहू तुर्तास। धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल। रश्मी आपल्याला ताजे अपडेट्स देत होती। अगदी काहीच वेळापूर्वी रश्मीने या घटनास्थळाचा आढावा घेतलेला आहे, आपण जाणून घेऊया। एक मिनिट थांबा। रोल कुलाबा येथील मेट्रो हाऊसमध्ये जी आग आहे ती पुन्हा एकदा भडकली। आपण माझ्या मागे बघू शकाल, आगीच्या मोठ्या ज्वाळा आलेल्या आहेत आणि इथे अग्निशामक जे दलाची गाडी देखील उभी आहे, परंतु आपण बघताय की तिथे पाण्याचा टँकर नसल्यामुळे सध्या आग विझवण्यामध्ये काहीच फायर फायटिंग सुरू नाहीये। इथे आमदार राज पुरोहित आले आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की पाणी नसल्यामुळे आग विझवण्यासाठी जास्त उशीर होत आहे। आमदार सर, सांगू शकाल तुम्ही इथे आला होतात, काय परिस्थिती? 3:30 बजे आग लगी, अभी 7:15 बज गए, मतलब करीबन 4 घंटे होने आए। मैंने इनडायरेक्टली इंक्वायरी किया प्रॉब्लम क्या है। प्रॉब्लम पानी की, स्टार्टिंग से इनके पास प्रॉब्लम पानी की है। मैंने अजय मेहता साहब से भी फोन किया, इन्होंने तुरंत ये मशीन भेजी, दूसरी 2 मशीनें भेजी, मॉडर्न मशीनें, पानी के टैंकर आए। आज भी अभी आप साइड में से राउंड ले लो, मशीनें हैं, पानी नहीं है। अभी आग पूरी तरह से जल रही है, पानी कहाँ है? ये बिल्डिंग जलने के लिए छोड़ दिया। किसकी गलती है? जो भी इसके जिम्मेदार है, फायर ब्रिगेड होगा जिम्मेदार, पानी को सप्लाई करने का जिम्मेदार है वो है। तो पानी की जिसकी जिम्मेदारी है, पानी है नहीं, जिसके कारण ये बिल्डिंग इन्फर्नो हो रही है। इस एरिया में ऐसी हालत, एक बिल्डिंग को अगर हम आग नहीं बुझा सकते तो मुंबई में कभी ऐसी घटना हो जाए, दुर्भाग्य नहीं है, भगवान करे ना हो, तो क्या बुझाने में हम सफल होंगे? हमारे कार्यकर्ता कविता पॉलिटिक्स की बात नहीं, यहाँ पे आपने मेहता साहब से बात की, उन्होंने क्या कहा, कब तक पानी मिलेगा? नहीं भेज रहा हूँ, इमीडिएटली आई एम टेकिंग स्टेप। और मशीनें भी भेजी उन्होंने, और उन्होंने कहा पानी का मैं कोऑर्डिनेशन स्वयं करता हूँ। तो पानी यहाँ नहीं है, ये मैं दावा कहता हूँ, देयर इज नो वाटर। और आप स्वयं राउंड लेके दे सकते हैं, पानी के बिना आग बुझ नहीं सकती, पानी यहाँ नहीं है। हे फक्त भाजपचे आमदार राज पुरोहित यांनी आरोप केलेला आहे की इथे आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाची यंत्रणा आली आहे, परंतु पाणी नाहीये, त्यामुळे ते नुसते बसूनच आहेत। आणि त्यांचं म्हणणं आहे की जर अग्निशामक दलाकडे आता पाणी नसेल तर आग कशी विझवण्यात येईल? आपण बघतोय की थोड्याच वेळापूर्वी अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे, 15 इथे टँकर्स आलेले आहेत, अँब्युलन्स देखील आलेले आहेत, परंतु जर आपण माझ्या मागे बघितलं तर ही आग जी आहे ती वाढतच चाललेली आहे, आग अजून भडकलेली आहे। आणि ह्याच्यामध्ये ज्या पायऱ्या आहेत त्या कोलॅप्स झाल्या असल्यामुळे अग्निशामक दलाच्या जवानांना देखील आतमध्ये जाऊन आग विझवण्यासाठी अतिशय प्रयत्न करावे लागत आहेत आणि आग सध्या तरी आटोक्यात आलेली नाही, उलट जास्तीत जास्त भडकत चाललेली आहे। एबीपी माझासाठी रश्मी पुराणिक, मुंबई। त्यामुळे कुठेतरी
हे या ठिकाणी कोऑर्डिनेशनची कमतरता आहे आणि त्यामुळे ही आग पुन्हा एकदा भडकली असल्याची ही वस्तुस्थिती आहे। आताच या भागातले स्थानिक लोकप्रतिनिधी राज पुरोहित यांनी सांगितलेलं होतं, ही ताजी दृश्य आपण बघतो, ही आग पुन्हा एकदा भडकलेली आहे। समुद्राच्या अगदी जवळ हा भाग आहे, त्यामुळे समुद्रावरून वेगाने येणारे खारे वारे या भागामध्ये असतात आणि त्या वाऱ्याच्या वेगामुळे ही विझता ही आग पुन्हा एकदा भडकलेली। या ठिकाणी पाणी कमी पडलं असं या स्थानिकांनी सांगितलं। रश्मीने सुद्धा आपल्याला आत्ताच त्याबद्दल सांगितलं की ही आग ज्या पद्धतीने या ठिकाणी पसरलेली होती, त्याचबरोबर या इमारतीत आत शिरण्याचा मार्ग हा बंद झालेला आहे, कारण आगीमुळे आतमध्ये असलेल्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या कोसळल्यात आणि ही आग लागलेली आहे 4 मजल्याच्या इमारतीच्या बरोबर मधल्या भागात। त्यामुळे छतापर्यंत किंवा मधल्या भागामध्ये जाऊन ती आग विझवणं शक्य होत नाहीये, अवघड पडतंय अग्निशमन दलाला। त्यातच पाण्याची कमतरता आहे आणि वेगानं वाहणारं वारं, असं सगळं एकत्र घडून आल्यामुळे ही आग पुन्हा एकदा भडकलेली आहे। रश्मी पुराणिक पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत। रश्मी, पाणी जे मागवलेलं होतं आता या ठिकाणी, ते पाणी या ठिकाणी पोहोचलेलं आहे का, की अजूनही पाण्याची कमतरताच आहे? नम्रता, खरं तर सध्या पाण्याच्या टँकरची सगळ्यात जास्त गरज आहे, कारण अनेक ठिकाणी हे दृश्य दिसून येत आहे की फायर ब्रिगेडच्या मशीन्स आहेत पण पाण्याचे टँकर्स नाही आहेत। थोड्याच वेळापूर्वी आपल्या समोर काही टँकर्स देखील आलेले आहेत, परंतु ज्या प्रमाणावर गरज आहे त्या प्रमाणावर नाही आहेत आणि ही आग भडकत चाललेली आहे, कारण हवा देखील आहे, समुद्र त्याच्या मागच्याच बाजूला असल्यामुळे आपण बघतोय की आग जास्तीत जास्त भडकत चाललेली आहे आणि रात्र देखील वाढत चालली आहे। त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांसाठी हा जास्त अजून जास्त प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे, कारण मागाशी सीएफओनी स्पष्ट केलं होतं या 2 इमारती आहेत त्या कंजेस्टेड आहेत, त्याच्या आतमध्ये अनेक वायर्स आहेत, एसी आहेत, इलेक्ट्रॉनिक उपकरणं आहेत, त्यामधले जे पायऱ्या आहेत त्या पण कोलॅप्स झालेल्या आहेत। त्यामुळे आजपर्यंत पोहोचणं आणि आग विझवणं यासाठी त्यांना अजून जास्त मेहनत करावी लागते। त्यामध्ये वेळ पाणी नाही आलंय, हा सगळा वेळ जातोय आणि हा वेळ गेल्यामुळे ती आग जास्त भडकली आहे। त्यामुळे आसपासच्या परिसरामध्ये देखील लोकांना धुराचा पण आता त्रास व्हायला लागलेला आहे, कारण धूर वाढले आणि आग कमी व्हायचं नाव घेतच नाहीये। नम्रता, रश्मी, या भागामधल्या नागरिकांना इव्हॅक्युएट करण्यात आलेलं आहे पूर्णपणे, कारण ही आग पुन्हा एकदा भडकताना दिसते आपल्याला। हो नम्रता, जेव्हा पहिल्यांदा आग लागली होती तेव्हा ती संपूर्ण इमारत खाली करण्यात आली होती। अग्निशमन दलाने स्पष्ट केलं होतं की कोणी या इमारतीत नाहीये, कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। आसपासची जी दुकानं असतील किंवा आसपासची जी दुकानं बंद करून तिकडचे जे विक्रेते आहेत त्यांना देखील बाहेर काढण्यात आलेलं आहे। रस्त्यावर जी लोक होती त्यांना पण कॉर्डन ऑफ करण्यात आलेलं आहे। आसपासच्या रस्त्यांची ट्रॅफिक देखील बऱ्या प्रमाणात बंद करण्यात आलेली आहे। हे सगळे प्रयत्न असतील तरी अजूनही आगीवर नियंत्रण मिळवण्यात अपयशच आलेलं आहे। रश्मी, या संदर्भात महापालिकेच्या आयुक्तांनी स्वतः या संदर्भात लक्ष घालण्याचं आश्वासन राज पुरोहितांना दिलं होतं। तुझं वैयक्तिक महापालिकेच्या कोणत्या अधिकाऱ्याशी या संदर्भात बोलणं झालंय का? नम्रता, अजूनही महापालिकांच्या कोणत्याही अधिकाऱ्यांशी संपर्क झालेला नाही, बोलणं झालेलं नाही, कारण सध्याची जी फील्डवरची परिस्थिती आहे ती जास्त गंभीर आहे। पाण्याची कमतरता असल्यामुळे आपण बघतोय की आग ही वाढतच चालली आहे। अजूनही महापालिकांच्या अधिकाऱ्यांकडनं कोणत्याही या संदर्भात काही खुलासा आलेला नाहीये। नक्कीच ते काय म्हणतात किंवा ते अतिरिक्त पाणी कुठून उपलब्ध करून देणार आहेत का हे पाहावं लागेल। रश्मी, या भागामध्ये नव्याने जे वॉटर टँकर्स आपल्याला मागवायचे आहेत ते या ठिकाणी जर आले तर वाहतुकीची परिस्थिती कशी आहे, म्हणजे ते वेगाने पोहोचू शकतात का या ठिकाणी? रश्मी पुराणिक आपल्याला ताज्या अपडेट्स देत होते। अगदी काही वेळापूर्वी तिने या भागाचा आढावा देखील घेतलेला आहे, आपण तोही पाहूया। कुलाबा येथील मेट्रो हाऊसमध्ये जी आग आहे ती पुन्हा एकदा भडकली। आपण माझ्या मागे बघू शकाल, आगीच्या मोठ्या ज्वाळा आलेल्या आहेत आणि इथे अग्निशामक जे दलाची गाडी देखील उभी आहे, परंतु आपण बघता की तिथे पाण्याचा टँकर नसल्यामुळे सध्या आग विझवण्यामध्ये काहीच फायर फायटिंग सुरू नाहीये। इथे आमदार राज पुरोहित आले आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की पाणी नसल्यामुळे आग विझवण्यासाठी जास्त उशीर होत आहे। आमदार सर, सांगू शकता तुम्ही इथे आला होतात, काय परिस्थिती? 3:30 बजे आग लगी, अभी 7:15 बज गए, मतलब करीबन 4 घंटे होने आए। मैंने इनडायरेक्टली इंक्वायरी किया प्रॉब्लम क्या है। प्रॉब्लम पानी की, स्टार्टिंग से इनके पास प्रॉब्लम पानी की है। मैंने अजय मेहता साहब से भी फोन किया, इन्होंने तुरंत ये मशीन भेजी, दूसरी 2 मशीनें भेजी, मॉडर्न मशीनें, पानी के टैंकर आए। आज भी अभी आप साइड में से राउंड ले लो, मशीनें हैं, पानी नहीं है। अभी आग पूरी तरह से जल रही है, पानी कहाँ है? ये बिल्डिंग जलने के लिए छोड़ दिया। किसकी गलती है? जो भी इसके जिम्मेदार है, फायर ब्रिगेड होगा जिम्मेदार, पानी को सप्लाई करने का जिम्मेदार है वो है। तो पानी की जिसकी जिम्मेदारी है, पानी है नहीं, जिसके कारण ये बिल्डिंग इन्फर्नो हो रही है। इस एरिया में ऐसी हालत, एक बिल्डिंग को अगर हम आग नहीं बुझा सकते तो मुंबई में कभी ऐसी घटना हो जाए, दुर्भाग्य नहीं है, भगवान करे ना हुआ,
तो क्या भिजाने में हम सफल होंगे? मेहता हमारे सर ने कार्यकर्ता कविता सर पॉलिटिक्स की बात नहीं यहाँ पे, आपने मेहता साहब से बात की, उन्होंने क्या कहा, कब तक पानी मिलेगा? नहीं भेज रहा हूँ, इमीडिएटली आई एम टेकिंग स्टेप। और मशीनें भी भेजी उन्होंने, और उन्होंने कहा पार्टी का मैं कोऑर्डिनेशन स्वयं करता हूँ। तो पानी यहाँ नहीं है, ये मैं दावा कहता हूँ कि देयर इज नो वाटर। और आप स्वयं राउंड लेके दे सकते हैं, पाणी के बिना आग बुझ नाही सकते, पाणी यहाँ नाही आहे। तर हे फक्त भाजपचे आमदार राजपुरे ज्यांनी आरोप केलेला आहे की इथे आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाची यंत्रणा आली आहे, परंतु पाणी नाहीये, त्यामुळे ते नुसते बसूनच आहेत। आणि त्यांचं म्हणणं आहे की जर अग्निशामक दलाकडे आता पाणी नसेल तर आग कशी विझवण्यात येईल? आपण बघतोय की थोड्याच वेळापूर्वी अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे, 15 इथे टँकर्स आलेले आहेत, अँब्युलन्स देखील आलेले आहेत, परंतु जर आपण माझ्या मागे बघितलं तर ही आग जी आहे ती वाढतच चाललेली आहे, आग अजून भडकलेली आहे। आणि ह्याच्यामध्ये ज्या पायऱ्या आहेत त्या कोलॅप्स झाल्या असल्यामुळे अग्निशामक दलाच्या जवानांना देखील आतमध्ये जाऊन आग विझवण्यासाठी अतिशय प्रयत्न करावे लागत आहेत। आणि आग सध्या तरी आटोक्यात आलेली नाही, उलट जास्तीत जास्त भडकत चाललेली आहे। एबीपी माझासाठी रश्मी पुराणी, मुंबई। नक्कीच, त्यामुळे परिस्थिती ही कुठेतरी नियंत्रणाबाहेर जाते का अशी शंका घ्यायला या ठिकाणी जागा निर्माण झाली, कारण ही आग पुन्हा एकदा भडकलेली आहे। या संदर्भात पालिका आयुक्त अजय मेहता आणि महापौर स्नेहल अंबेकर यांची सध्या बैठक सुरू आहे आणि स्वतः अजय मेहता यांनी राज पुरोहित यांना आश्वासन दिले की ते जातीनं यामध्ये लक्ष घालतील। आपण आशा करूया की लवकरच पाण्याचे टँकर्स या ठिकाणी पोहोचतील आणि ही आग पुन्हा एकदा नियंत्रणात येईल। हे सर्व अपडेट्सवरती आपली नजर असणार आहे, बघत राहा एबीपी माझा। कुलाबा परिसरातल्या इमारतीला जी आग लागलेली आहे ती आग पुन्हा एकदा भडकलेली आहे। स्वतः महापौर स्नेहल अंबेकर आपल्या सोबत आहेत। स्नेहल जी, नेमकं काय झालंय? पाण्याची कमतरता या ठिकाणी पडतीये, काय कुठे कमी पडते या ठिकाणी सिस्टीम? नाही, आपण आता 8 बोला, तुमचा आवाज पोहोचतोय। होती मगाशी, परंतु पुन्हा एकदा, कारण त्यावेळी मी अहवाल घेतला डिझास्टर मॅनेजमेंट कडून, मॅनेजमेंटचे तेव्हा ते म्हणाले की नाही आता मॅडम आग आता आटोक्यात आलेली आहे, परंतु आता सडनली परत दुसऱ्या पाचच्या स्नेहल जी, तुम्हाला आवाज येतोय? सुरू केलेले आहेत, त्यामुळे नक्कीच आटोक्यात आता ती येईल। बरं, या ठिकाणी डिझास्टर मॅनेजमेंटची काय परिस्थिती आहे? तुम्ही त्याचा आढावा घेतलेला आहे का, की काय काय इक्विपमेंट्स जास्तीची या ठिकाणी लागणार आहेत, या कारण पुन्हा एकदा भडकलेली आहे? नक्कीच आपण जास्तीचे जे म्हणजे ज्या हायर हाईटच्या शिड्या त्या सुद्धा आपण पाठवलेल्या आहेत। आपली सगळी यंत्रणा कार्यरत। या ठिकाणी आणखीन एक अवघड अशी परिस्थिती झालेली आहे की आग ही ऑलरेडी खूप भडकलेली होती, त्यामुळे आतमधल्या पायऱ्या कोलॅप्स झालेल्या आहेत, त्यामुळे अग्निशमन अधिकाऱ्यांना या ठिकाणी खूपच त्रासाला सामोरं जावं लागतं ही आग विझवताना, आणि त्यातच आता पाण्याची कमतरता पडतीये। साधारण किती वेळात हे टँकर्स, जास्तीचे टँकर्स पोहोचतील या ठिकाणी? काही तांत्रिक अडचणींमुळे स्नेहल अंबेकर यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही आहोत, मात्र आत्ताच त्यांनी जी अपडेट दिलेली आहे त्यानुसार पाण्याचे 8 टँकर्स या ठिकाणी रवाना झालेले आहेत, त्या घटनास्थळी पोहोचतील आणि पुन्हा एकदा ही आग शांत करण्याचं काम हे अग्निशमन दलाला करावं लागणार आहे। महत् प्रयासाने ही आग कुठेतरी शांत होत होती, 1 तासाभरात कूलिंग ऑपरेशन सुरू होईल असं अगदी काही वेळापूर्वीच या ठिकाणी सीएफओंनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेली होती, मात्र पुन्हा एकदा ही आग भडकली। कारण केवळ आणि केवळ कारण होतं ते म्हणजे पाण्याची कमतरता। 8 टँकर्स आता घटनास्थळी रवाना झालेले आहेत। आशा करूया की लवकरच ही आग पुन्हा एकदा नियंत्रणात येईल। अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना ही आग विझवताना मोठ्या दिव्याला सामोरं जावं लागतंय, कारण या ठिकाणी अनेक इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस, एसी, कम्प्युटर्स यासारखे अनेक इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस या इमारतीमध्ये आहेत, त्यांचा स्फोट होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे त्याचबरोबर इमारतीच्या आतमधल्या पायऱ्या कोलॅप्स झालेल्या आहेत, त्यामुळे इमारतीत शिरून आग विझवता येत नाहीये। मुंबई महापालिकेच्या पाईपलाईनमधून सुद्धा पाणी पुरवठा या ठिकाणी केला जात आहे, त्यामुळे आशा करूया की ही आग नियंत्रणात आणण्यात लवकरच यश येईल। हा भाग समुद्राच्या खूप जवळ आहे, त्यामुळे या भागात वारा खूप वेगानं वाहतोय आणि त्याचबरोबर ही आग पुन्हा एकदा भडकल्यामुळे संपूर्ण भागामध्ये धुराचं साम्राज्य आता झालेलं आहे। स्थानिक नागरिकांना साहजिकच त्याचा आता त्रास व्हायला लागलेला आहे। आणि अगदी थोड्या वेळापूर्वीच सीएफओ रहांदळे यांनी घटनास्थळावरून काय माहिती दिली होती आपण जाणून घेऊया।
ओके सांगू शकाल किती वाजता कॉल आला काय ऐका, मी ते नंतर सांगतो. आताची परिस्थिती मला ओके, आताची परिस्थिती एवढी सांगतो की आता ही जी आग आहे, ही आग काही 3 माळ्याची आणि काही 4 माळ्याची बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगच्या मध्ये ही मेन बिल्डिंग आहे, ती पूर्ण स्टेअरकेस खाली कोसळल्यामुळे आणि आजूबाजूचे सगळे जे आहेत रेसिडेन्स आणि कमर्शियल युनिट्स आहेत ते पेटल्यामुळे हा प्रिकॅरियस आहे. त्यामुळे तरी पण आपण आमचे फायरमन आतनं पण शिरकाव केलेला आहे. आजूबाजूने पेरीने आपण स्पेशल अप्लायन्सचे पण कंटेंट करतो आहोत, परंतु आम्हाला पूर्ण एरिया कंजेस्टेड असल्यामुळे बॅक साईडने जो अप्रोच पाहिजे तो अप्रोच होत नाही. पण तरी पण मला असं वाटतं की अजून अर्धा पाऊण 1 तासामध्ये आम्ही कंटेंट करू शकतो. आम्हाला पहिले इनिशियली ट्रॅफिक वगैरे असल्यामुळे रिएन्फोर्समेंट द्यायला पण वेळ लागलेला आहे. पण तरी मला असं वाटतं की एका तासामध्ये आय थिंक आय टेक सिच्युएशन अंडर कंट्रोल. आय एम स्टील इन ऑपरेशन. आय कॅनॉट आन्सर एव्हरीथिंग. आम्ही तुमच्या मला माहिती नाही आग कशाला लागली होती, ती अंडर इन्व्हेस्टिगेशन त्याच्यामुळे लागेल. ये अंगार 3 माला और 4 माला बिल्डिंग जो है वो 4 माला रेसिडेंस और नीचे कमर्शियल है और ऊपर कुछ रेसिडेंस और कमर्शियल है. उसमें अंगार जो है मेन जो बिल्डिंग है, जो मैकडॉनल्ड की बिल्डिंग है वहाँ पे है, उसके छपरे तक के अंगार, पूरा ऊपर का फ्लोर भी जल रहा है. कुछ हिस्से में बाजू की जो बिल्डिंग है राइट हैंड साइड की, उसमें भी अंगार आई है. हम लोगों ने काफी हद तक एक कंटेन किया है. बाजू की बिल्डिंग में उसको पसंद नहीं दिया है. ये बिल्डिंग है, जूनी बिल्डिंग है, पूरा आजू बाजू का एरिया है वो पूरा कंजेस्टेड है. मेन जो स्टेयरकेस है वो पूरी कोलैप्स हो गई है. अंदर का जो जूनी बिल्डिंग होने की वजह से बहुत प्रिकैरियस है. इसकी वजह से हमारे को जो एक्सेस है वो एक्सेस मिलना बहुत मुश्किल हो रहा है. त्यामुळे अगदी अर्ध्या तासापूर्वी दिलेली ही प्रतिक्रिया होती आणि त्यांच्या म्हणण्यानुसार अर्धा तास ते पाऊण तासामध्ये ही आग संपूर्णपणे नियंत्रणात येईल. म्हणजे आतापर्यंत ही आग विझून या ठिकाणी कूलिंग ऑपरेशन सुरू होणं अपेक्षित होतं, मात्र पाण्याची कमतरता झाली आणि ही आग पुन्हा एकदा भडकलेली आहे. या बातमीवरती आपली नजर असणार आहे. प्रत्येक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊया. बघत रहा एबीपी माझा.